अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 9 शिवजींचे उत्तर. पार्वती मातेने विचारलेली प्रश्नार्थक शंका ऐकून शिवजी खुश झाले, कारण ही अशी शंका आजपर्यंत त्यांना कोणीही विचारली नव्हती. ते म्हणाले, त्वयाद्य भक्त्या परिणोदितोऽहं वक्षे नमस्कृत्य तगुत्तमं ते. रामः परत्मा प्रकृतेरनादिरानंद एकः पुरुषोत्तमो हि. पार्वती, तू मला भक्तिपूर्वक ही प्रश्नार्थक शंका विचारली आहेस, म्हणून सर्वोत्तम अशा रामप्रभूंना वंदन करून मी तुला हे रहस्य सांगतो. बहुतेक जण चौकशा करणारे असतात, काही नाही, उगीचच काहीतरी शंका विचारायची. उत्तर ऐकून त्या शंकेचे निरसन झाले की नाही हेही त्यांना कळत नाही. परंतु कुठेतरी काहीतरी ऐकलेले असते, त्यावरून चार चौघात काहीतरी विचारायचे. एके ठिकाणी मी शिवसूत्रे सांगायला जात होतो. तो कार्यक्रम कौटुंबिक होता. पहिलाच दिवस होता. 7-8 जणांची उपस्थिती होती. मी सुरुवात केल्यावर यजमानांच्या एका वयस्कर नातेवाईकाने प्रथमग्रासे मक्षिकापातः असे वर्तन केले. योगदास गुरुजी, कशावरून ही सूत्रे महादेवाने पार्वतीला सांगितली? आता अशा निरर्थक प्रश्नांची मला सवय असल्यामुळे मी तत्काळ त्यांना म्हटले, काकाजी, माझा तसा मुळीच आग्रह नाही. मी ज्या काही ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे त्याप्रमाणे मी हे सांगत आहे. ही शिवसूत्रे आपण सांगितली आहेत असे आपण जर सिद्ध केले तर मी तसे सांगायला सुरुवात करेन. अशा उर्मट प्रवचनकाराला कशाला बोलावले आहे असा शेरा यजमानांना ऐकून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी निषेधात्मक अनुपस्थिती दर्शविली. एकदा विदुषी वीणाताई सहस्रबुद्धे यांच्या गाण्याची सकाळी 8 वाजता बैठक होती. मध्यंतरानंतर त्यांनी एक छोटा खयाल सादर केला. त्यानंतर एक 8-9 वर्षांची मुलगी उभी राहिली आणि तिने वीणाताईंना सारंग ऐकवा अशी फरमाईश केली. तेव्हा वीणाताई म्हणाल्या, गायला यायच्या आधी आज काय गावे याची तयारी करूनच आम्ही गायक येत असतो. आज तशा तयारीने मी आलेली नाही, परंतु तू जर सारंगचा संगम म्हणून दाखविलास तर मी राग सादर करते. त्या मुलीने गोड आवाजात सरगम म्हणून दाखविला आणि मग विदुषी वीणाताईने मधमात सारंग सादर केला. अर्थातच तो मधाळ होता हे निराळे सांगायला नको. हे सर्व सांगायचे कारण असे की कोणी योग्य प्रकारे मनापासून सादर झाले तर त्याची यामागील कळकळ जाणून कदर केली जाते. पार्वती मातेचा भक्तिभाव जाणून शिवजी मोकळ्या मनाने पार्वती मातेला म्हणाले, हे देवी, तू भक्तिभावनेने ही शंका विचारली आहेस, तेव्हा मी रामप्रभूंना वंदन करून तुला रामप्रभूंच्या तत्वाचे हे रहस्य मी सविस्तर सांगतो. रामप्रभू हे निःसंशय प्रकृतीच्या अतीत आदी अनादी एकमेवाद्वितीय आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम होते. स्वमायया कृष्णमिदं हि दृष्ट्वा नभो वदंतर बहिरास्थितो यः सर्वांतरस्थोपी निगूढ आत्मा स्वमायया सृष्टमिदं विचष्टे. रामप्रभूंच्या मायेमधून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. तसेच जसे आकाश सर्वांच्या आत आणि बाहेर व्यापलेले असते, त्याप्रमाणे ते स्वतः या सृष्टीमध्ये अंतर्बाह्य व्यापलेले आहेत. ते स्वतः सजीवांच्या अंतःकरणामध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म अशा अंशात्मक स्वरूपात वास्तव्य करतात. यायोगे त्यांच्या मायेमधून निर्मित सृष्टीचा कारभार सुरू राहतो. ही माया कशी कार्यप्रवृत्त होते ते पहा. बाळूचा रांगता मुलगा आणि शेजाऱ्यांचा रांगता मुलगा असे दोघे अंगणामध्ये खेळत होते. त्या दोघांच्या माता स्वयंपाकघरात काम करत होत्या. शेजारच्यांच्या मुलाने शी केली ते पाहून बाळूने सौ बाळीला शेजारच्या बहिणींना शी काढायला हाक मारायला सांगितले. त्याप्रमाणे सौ बाळीने शेजारच्या बहिणींना हाक मारली. त्यांनी येऊन शी काढली.
आता समजा याऐवजी जर बाळूच्या मुलाने शी केली असती तर बाळूने सौ बाळूला शी काढायला हाक मारली असती आणि त्याप्रमाणे सौ बाळूने येऊन शी काढली असती. भिन्न प्रसंगी भिन्न माया कशी आपोआप निर्माण होते ते पहा. बसमध्ये बाळीला बसायला जागा मिळाली. बाळू उभा राहिला. थोड्या वेळाने एक जागा रिकामी झाली आणि तेथे बाळू बसला. परंतु तेथे एक महिला शेजारच्या जागेवर बसलेली होती. लगेच बाळू अंग चोरून बसला. थोड्या वेळाने ती महिला बसमधून उतरली. बाळी येऊन बाळूच्या शेजारी बसली. बाळू लगेच ऐसपैस आरामात बसला. भिन्न प्रसंगी भिन्न माया कशी आपोआप निर्माण होते ते पहा. आपल्या माणसाने काही अपराध केला तर त्यामधून त्याला सोडवायचा आपण प्रयत्न करू लागतो. याबद्दल कोणी काही बोलला तर आपण वाच्यता करत नाही. परंतु इतर कोणी अपराध केला तर त्याला सोडवण्यासाठी आपण काही करत नाही. उलट त्याबद्दल सर्वांजवळ याची वाच्यता करतो. भिन्न प्रसंगी भिन्न माया कशी आपोआप निर्माण होते ते पहा. ही माया रामप्रभूमधील चैतन्य, प्राण, ऊर्जा इत्यादींचा एक विशिष्ट नैसर्गिक सामूहिक प्रभाव असतो. भिन्न प्रसंगामध्ये, भिन्न व्यवहारात, भिन्न परिस्थितीत या अशा चैतन्य, प्राण, ऊर्जा इत्यादींचा एक विशिष्ट नैसर्गिक सामूहिक प्रभाव निरनिराळा असतो. या अशा भिन्न नैसर्गिक सामूहिक प्रभावामुळे त्या वेळी मानव वर्तन करत असतो. तथापि अशा भिन्न प्रसंगामध्ये, भिन्न व्यवहारात, भिन्न परिस्थितीत कसे वर्तन करायचे हे मानवाचे योग कर्मसु कौशलम असते, असे गीतेने म्हटले आहे. यालाच अन्य शब्दांमध्ये विवेक, संयम, तारतम्य बाळगावे असे सांगितले जाते. यासाठी अध्यात्म रामायणामध्ये एक छान प्रमाण म्हणजे उदाहरण दिले आहे. समजा एका ठिकाणी चुंबक आहे. आता त्याच्याजवळ जसजसा एखादा लोखंडाचा तुकडा आपण नेऊ लागलो तर तसतसे तो लोखंडाचा तुकडा त्या चुंबकाकडे आपोआप आकर्षित होऊ लागतो. त्या जड लोखंडाच्या तुकड्यामध्ये गती धारण होते. हा त्या आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम रामप्रभूमधील चैतन्य, प्राण, ऊर्जा इत्यादीचा एक विशिष्ट नैसर्गिक सामूहिक प्रभाव असतो. यालाच आध्यात्मिक रामायणाने चुंबक लोहबद्धी असे म्हटले आहे. याला माया असे म्हणतात. अशाच प्रकारे रामप्रभू निर्मित ही सृष्टी त्यांच्या चैतन्य, प्राण, ऊर्जा इत्यादींच्या प्रभावामुळे गती घेते. यात अनेकविधी वैचित्र्यपूर्ण वस्तुजगत निर्माण होते. त्यात उत्पत्ती, स्थिती, लय अशी नैसर्गिक स्थित्यंतरे घडतात. ही संपूर्ण सृष्टी ब्रह्मांडामध्ये रामप्रभू सभोवती वर्तुळाकार फेरे घेते. याला माया असे म्हणतात. तथापि प्रभुलीला अगाध आहे. या स्वनिर्मित चल, अचल, सजीव, निर्जीव अशा तमाम वस्तुजगतामध्ये स्वतः त्यांचा निर्माता सूक्ष्मातिसूक्ष्म रूपाने वास्तव्य करतो. यामुळे या तमाम वस्तुजगतामध्ये अंशात्मक सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपात रामप्रभू असल्यामुळे हे वस्तुजगत स्वतः सभोवतीही एक विशिष्ट गतीने फेरे घेत राहते. यामुळे हे वस्तुजगत स्वतःसह ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी विराजित असलेल्या रामप्रभू सभोवती एका विशिष्ट गतीने फेरे घेत राहते. हे सर्व केवळ रामप्रभूंच्या सान्निध्यामुळे सतत घडत राहते आणि यायोगे असे असूनही ते एकमेकावर आपटत नाही. यालाच आध्यात्मिक रामायणाने चुंबक लोहबद्धी असे म्हटले आहे. याला माया असे म्हणतात. तथापि आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या अज्ञानामुळे सर्वसाधारण जन हे जाणत नाहीत. त्यांचे चित्त बाह्यभागी दृश्य, रूपवान, आकारवान गोष्टींकडे भरकटते आणि ते मूर्खाप्रमाणे विचित्र तर्कटे रचून ही सृष्टी, हे ब्रह्मांड समजून घेतात. यांना कोणी समजावून सांगू लागले की परमात्मतत्व रामप्रभू सूक्ष्मातिसूक्ष्म असून
ते ब्रह्मांडाच्या आणि तमाम वस्तुजगताच्या केंद्रस्थानी विराजित आहेत. ते दृश्य रूपवान आकारवान नाहीत, तर ते असे सांगणाऱ्यालाच वेडपट समजतात. त्यातून कोणी सखोल बोलू लागला की त्याला धर्मबुडव्या, नास्तिक अशी शेलकी विशेषणे बहाल करतात. हे लोक संसार, कुटुंबीय, मालमत्ता इत्यादींमध्ये रममाण राहतात. या अशा भौतिक व्यवहारात मग्न राहून जे आपण मृत्यूबरोबर घेऊन जाऊ शकत नाही अशा गोष्टींमध्ये रस घेतात. त्यासाठी झगडा, वाद यात आपल्या जीवनाचा आनंदमय वेळ वाया घालवून सुखदुःखात आयुष्य जगत राहतात. एक दिवस देह मृत होतो आणि अंशात्मा पुन्हा पुन्हा जन्ममरण असे फेरे घेत राहतो. असे लोक स्वतःप्रमाणेच रामप्रभूंवर भौतिक व्यवहार लादतात. स्वतःप्रमाणेच रामप्रभू अज्ञानी म्हणजे आध्यात्मिक तत्त्व जाणत नाहीत असे मानतात. सतत बाह्य गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे ते कधीही स्वतःच्या अंतस औषात्म्याची दखल घेत नाहीत. सूर्याच्या ठिकाणी कधीही अंधार नसतो. आपली पृथ्वी गोलाकार फिरते म्हणून आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. आपण अंधाराचा अनुभव घेतो. याचप्रमाणे परमशुद्ध, परमपवित्र अशा रामप्रभूंचे ठायी कधी अज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान असणे अशक्य आहे. रामप्रभू हे मायेचे अधिष्ठान आहेत. यामुळे माया त्यांना मोहित करू शकत नाही. महादेव म्हणाले, पार्वती, यासंबंधी रामप्रभू, सीता आणि हनुमंत यांच्यामधील संवाद गुप्त, गुह्य असला तरीही मी तुला तो सांगतो. आता तो संवाद आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.